never knew you were the someone waiting for me. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले SY क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती. तर मी SY क्रिएशन अजून एक ट्रेंडिंग आणि इंटरेस्टिंग कॉन्सेप्टवरती व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण CapCutवरती ट्रेंडिंग व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर आपल्याला इथे CapCut आणि सुपर VPN या दोन ॲपची गरज लागणार आहे. तर CapCut तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल. तसंच आपला जो काही VPN आहे तुम्हाला फ्रीमध्ये प्ले स्टोअरला मिळून जाईल. सिम्पली डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर आपण जे काही तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. डाउनलोड करून घ्यायचं आहे. नंतर सिम्पली आपल्याला सुपर VPN ओपन करून अशा प्रकारे ते कनेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही बॅक यायचं आहे आणि CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. आता आपल्याला सिम्पली न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. तर आपल्याला इथं अशा प्रकारे ह्याच्यावर क्लिक करून मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला एक व्हिडिओ आणि फोटो दोन कॅटेगरी बघायला मिळतील. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ही आपली काही बीटची जी काही व्हिडिओ आहे ती मिळून जाईल. त्याच्यावरती क्लिक करून इथं ॲडवरती क्लिक करून आपल्याला बीटचा व्हिडिओ सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. नंतर या ऑप्शनवर क्लिक करून इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे बीट आणि सॉन्ग हे दोन्ही ह्याचं बघायला मिळणार आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सॉन्ग एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. सिम्पली आपल्याला ह्या लेअरला क्लिक करून खाली स्क्रॉल करायचं आहे. आपल्यासमोर ते एक्सट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन दिसून येईल. ज्यावरती क्लिक करून इथं सिम्पली आपल्याला ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. तर सिम्पली तो ऑडिओ एक्सट्रॅक्ट झालेला आहे. तर आपलं सिम्पली आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, आपल्यासमोर इथं बीट असं लिहिलेलं दिसून येईल. त्याचा सिम्पली आपल्याला बीटच्या व्हिडिओला क्लिक करायचं आहे आणि हळूहळू पुढं स्क्रॉल करत जायचं आहे. जिथं आपल्याला एक बीट येणार आहे तिथं आपल्याला एक व्हाईट कलरचं असं एक बॅकग्राऊंड आणि बीट 1 असं लिहिलेलं दिसून येईल. आपल्याला सिम्पली काय करायचं, जिथं आपलं हे व्हाईट बॅकग्राऊंड चालू होतं आहे ना तिथं अशा प्रकारे यायचं आहे आणि त्या लेअरला क्लिक करून खाली स्प्लिटच्या ऑप्शन क्लिक करून आपल्याला या लेअरचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. पुन्हा पुढं स्क्रॉल करत जायचं आहे. आपला जो काय दुसरा बीट आहे दुसऱ्या बीटला सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा स्प्लिट करून घ्यायचं आहे. परत पुढे जाऊन आपल्याला आपला जो काय बीट नंबर 3 आहे त्या बीट नंबर 3 वरती येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा इथं हे इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे स्प्लिट होऊन जाईल. आता आपल्याला सुरुवातीला यायचं आहे. तर आपली जी काय सगळ्यात पहिली लेअर आहे त्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला इथं खाली रिप्लेस नावाच्या ऑप्शनला जायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल. आता आपल्याला आपली मटेरियलची फाईल अशा प्रकारे मिळेल ती ओपन करून इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे. आपण मॉडेलसाठी हे इमेज घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमचं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. सिम्पली आपण मॉडेलसाठी इमेज घेतलेला आहे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. प्लस चिन्हावरती क्लिक करून इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इमेज अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला वरती जागा ठेवायचं आणि इमेज खाली ॲडजस्ट करायची, म्हणजे आपल्याला जे काही आपलं वर्ड PNG आहे ती वरती ॲडजस्ट करायचं आहे. म्हणून आपल्याला हे इमेज खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता पुन्हा पुढच्या लेअरला येऊन सिम्पली आपल्याला सेम प्रोसेस करत रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करून पुन्हा एकदा ते आपल्या आत्ता जे काय आपण इमेज ॲड केलेलं आहे तेच इमेज पुन्हा एकदा ॲड करून इथं ते इमेज आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला आपण जेवढे काय आपण इथं लेअर्स कट केलेले आहेत टोटल आपण 4 ठिकाणी लेअर्स कट करून बीट दिलेले आहेत. तर आपल्याला तिथे हे इमेज ॲड करून ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आपण इथं इमेज ॲडजस्ट करून घेऊया. सिम्पली आपल्याला इथं अशा प्रकारे इमेज ॲडजस्ट करायचं आहे. तर आपण सगळे इथे इमेजेस ॲड करून ते व्यवस्थित ॲडजस्ट केलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला यायचं आहे. तर आपले जे काही इमेज आहे ते इमेजला क्लिक करायचं आहे. इथे येऊन आपल्याला पुढे स्क्रॉल करताना आपल्याला इथं ॲडजस्ट नावाची कॅटेगरी बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आप सॅच्युरेशनला क्लिक करायचं आहे आणि आपल्या सॅच्युरेशनची काही लाईन आहे आपल्याला ही -50 पर्यंत करून घ्यायचं आहे. म्हणजे कमी करून नंतर इथं ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले जे काही पुढचं इमेज आहे त्या इमेजला पण सिम्पली आपल्याला सेम फिल्टरमध्ये म्हणजे ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन आपल्याला पण इथं 50 पर्यंत करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला दोन इमेज सॅच्युरेशन -50 पर्यंत करून घ्यायचं आहे. आता आपल्याला जे काही पहिलं आपली इमेज आहे तर आपल्याला ॲनिमेशन क्रिएट करायचं आहे. तसं आपल्याला काय करायचं, आपल्या इमेजला क्लिक करायचं आहे. सुरुवातीला यायचं आहे. आपल्यासमोर ते की फ्रेमचा एक ऑप्शन दिसून येईल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर पुन्हा आपल्याला जे काय आपल्या इमेजचा एंड आहे म्हणजे आपली जे काही इमेज संपणार आहे तिथं येऊन सिम्पली पुन्हा एकदा आपल्याला एक की अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे. आपण इथे की ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला सुरुवातीला पहिल्या कीवरती यायचं आहे. बरोबर ते कीवरती येऊन आपल्याला हे इमेज जे काय ते राईट साईडला आपल्याला अशा प्रकारे स्क्रोल करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की आपलं जे काही ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे. आता आपल्याला पुन्हा सुरुवातीला यायचं आहे. यातून बॅक निघायचं आणि इफेक्टला क्लिक करायचं आहे. इफेक्टला क्लिक करून व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल. इथं आपल्याला इफेक्ट लोड व्हायची वाट बघून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगची कॅटेगरीचा ऑप्शन मिळून जाईल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर अशा प्रकारे ते वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट येऊन जातील. इथं आपल्याला हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट मिळून जाईल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इफेक्ट सर्चही करू शकता. नंतर इथं ओके करून घ्यायचं आहे. आपल्याला असं बघायला मिळेल की इथं हा इफेक्ट ॲड झालेला आहे. नंतर आपल्याला पुढच्या इमेजला क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला ॲनिमेशनला क्लिक करून इथं आपल्यासमोर इन आउट अँड कॉम्बो अशा 3 कॅटेगरी मिळतील. आपल्याला कॉम्बोवरती क्लिक करून आपले जे काही सगळ्यात पहिले ॲनिमेशन आहे वेव्ह अँड ॲब्झॉर्प्शन ते सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं लोड व्हायची वाट बघून घ्यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला हे ॲनिमेशन ॲड करून ओके करून घ्यायचं आहे.
परत आपल्याला सिम्पली पुढच्या इमेजला यायचं आहे. पुढच्या इमेजला येऊन ॲनिमेशनला क्लिक करून आपल्याला इनमध्ये रॉक व्हर्टिकल नावाचं एक ॲनिमेशन मिळेल. ते ॲड करून टायमिंग आपल्याला सिम्पली इथं 1.3 सेकंदापर्यंत करून घ्यायचं आहे आणि तो ओके करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला शेवटच्या आणि पुढच्या इमेजला यायचं आहे. पुन्हा ॲनिमेशनला क्लिक करून आपल्याला इथं शेक 3 नावाचं एक ॲनिमेशन मिळून जाईल. शेक 3 नावाचं ॲनिमेशन ॲड करून आपल्याला याचंही टायमिंग 1.3 सेकंदापर्यंत करून घ्यायचं आहे. पुन्हा सुरुवातीला येऊन सिम्पली यातून बॅक निघायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करून मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे. आपण जे काय तुम्हाला हे PNG दिलेलं आहे या दोनमधलं जे काय आपलं पहिलं PNG आहे ते असं लिहिलेलं आहे की डोळ्यांना आवडते प्रेम नाही, तेच पहिल्यांदा ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला वळती घेऊन ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याची लेंथ आपल्या 2 इमेजचे जे काय 2 इमेज आहेत म्हणजे आपल्याला 8 सेकंदापर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायचं म्हणजे आपल्याला 2 इमेजपर्यंत हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जिथून आपले हे ब्लॅक कलरचं इमेज संपून व्हाईट कलरचं सुरू होणार आहे आपल्याला हे PNG शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. आणि जिथं आपलं हे ब्लॅक कलरचं इमेज संपून व्हाईट कलरचं इमेज सुद्धा चालू होणार आहे त्या इमेजवरती येऊन पुन्हा एकदा ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं आपल्याला जे काही PNG आहे ते सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आणि ते PNG आपल्याला या PNGच्या खाली अशा प्रकारे इथं बरोबर आपण डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे थोडी साईज वाढवून घ्यायची आहे आणि ते आपल्याला PNG इथं सेट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर आजचा आपला व्हिडिओ तर क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली याला सेव्ह करायचं आहे. तसं ते ॲरोवरती क्लिक करायचं म्हणजे आजचा व्हिडिओ आपल्या HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.